सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलोय। आज काहीतरी नवीन बघायला आणि तुम्हाला दाखवायला चाललोय। मुंबई टू दिल्ली बाय ट्रेन आणि ट्रेन नंतर आपला बाय रोड प्रवास होणार आहे। सो आपण आता ही रिटर्न जर्नी आहे आणि दिल्ली टू बँगलोर आपण बाय रोड जाणार आहे आणि त्यानंतर आपण ट्रेनने मुंबईला बॅक टू मुंबई जाणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो। याच्या आधी आपण मुंबई टू सोलापूर टू दिल्लीसाठी बाय रोड ट्रॅव्हल केलं। तुम्ही भरभरून प्रेम दिलं, असंच या व्हिडिओला पण प्रेम द्या। आता पुन्हा एकदा रेल्वेने आपण प्रवास करतोय आणि आपला हा प्रवास रात्री 8:30 वाजता कल्याण स्टेशनवरून सुरू झाला। सो दिल्लीसाठी ट्रेन पकडले। सो अजून आता दुपारचे 1 वाजलेत, तरी पण आपण अजून ट्रेनमध्ये जाईल। ही ट्रेन नवीन दिल्लीला रात्री 10:30 साडेदहापर्यंत पोहोचेल। सो मस्तपैकी यावेळेचा एक्सपिरियन्स होता, कारण फूड क्वालिटी वगैरे मस्त होती। लास्ट टाइम थोडंसं टेस्ट बरोबर नाही वाटली, पण पहिल्यांदाच प्रवास करत होतो त्यामुळे एवढं लक्ष नाही दिलं। पण आज ह्यावेळी मस्त आहे ना। आता ह्यावेळी ट्रेनमध्ये गर्दी पण नाही, पूर्णपणे खाली ट्रेन आहे। AC कोचमध्ये जास्त दंगा नाही वगैरे, पब्लिक नाहीत जास्त। लास्ट टाइम खूप गर्दी होती मस्त। आता इथून आपण दिल्लीला संध्याकाळपर्यंत पोहोचू आणि उद्या आपली रोड ट्रिप चालू होईल दिल्ली ते बेंगलोरपर्यंत। आपली लास्ट टाइम जी स्कॉर्पिओ गाडी होती तीच आपण घेऊन जाणार आहे। सो लास्ट टाइम आपण सोलापूर ते दिल्ली आलेलो, आता ह्यावेळी नवी दिल्ली ते बेंगलोर जाणार आहे। सो मित्रांनो, सायंकाळचे आता 6:30 वाजलेत आणि आम्ही पोचलोय। आता कुठे पोचलोय? MP तर क्रॉस केलंय, कोटा पण क्रॉस केलाय। एक सेकंड 7 वाजेपर्यंत आग्रा जंक्शनला पोहोचू, आग्र्यामध्ये। आणि तिथून आपलं 4थं स्टेशन आहे न्यू दिल्ली आग्र्यामधून। 7 वाजता आग्र्यामध्ये असेल आणि 9 वाजेपर्यंत दिल्लीमध्ये असेल। सो 9 नंतर बघू, मेट्रोने वगैरे प्रवास करून कुठेतरी रूम बुक करूया आणि उद्या सकाळपासून आपला ट्रॅव्हलिंग स्टार्ट करूया रोड ट्रिपची। मस्त इव्हिनिंगच्या सिनेरो बघू शकता आणि ट्रेन पूर्णपणे खाली आहे, सगळे खाली आहे। हे मध्ये पण आहे, पण ते फोल्ड केलं आहे। वरती पण कोण नाही, मध्ये पण कोण नाही, खाली पण कोण नाही। बऱ्यापैकी 80 ते 90% ट्रेन हा डबा तरी पूर्णपणे रिकामा आहे आणि चांगली गोष्ट आहे। ते चार्जिंग पॉईंट पण आहे, म्हणजे सगळीकडेच आहे आणि व्यवस्थित आहे, काय असं प्रॉब्लेम नाही, एकदम नवीन असल्यासारखं आहे। मस्त प्रवास झाला, कंटाळा अजिबात आला नाही आणि AC पण खूप छान आहे। यार मी जास्त ट्रेनने कधी प्रवास नाही केला, पण माझा एक्सपिरियन्स खूप भारी वाटला। दोन वेळा ट्रॅव्हलिंग केलं, 2-3 वेळा, मस्त वाटलं। आणि इकडं पाऊस अजिबात नाही, आपल्या मुंबईला पूर्णपणे धुमाकूळ गाठलाय पावसाने, पण इकडे अजिबात पाऊस नाही। वातावरण आहे ढगाळ, बघू शकता तिकडे काळे ढग तयार झाले, पण पाऊस अजिबात नाही। थोडंसं आउट ऑफ स्टेट खूप गोष्टी बदलतात, जेवणाची टेस्ट आणि वातावरण हे ते, म्हणजे एक वेगळीच मजा असते। सगळ्याच ठिकाणी आपल्याला जसा आपला कम्फर्ट आहे तसं भेटत नाही, थोडं प्रत्येक गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात।
मला एक 23 तास होतील. रात्री 8 वाजल्यापासून प्रवास चालू आहे माझा आणि आता 7 वाजत आले. 23 तास प्रवास करतो आहे. पण असं एकदम असं बोरिंग किंवा कंटाळा नाही वाटत. एकदम फ्रेश आहे. पुढे बघू शकता लहान मुलं कशी खेळत आहेत. वरती जात आहेत, खाली येत आहेत, वरती जात आहेत. ड्रेस जवळजवळ आता मला एक 23 तास होतील. रात्री 8 वाजल्यापासून प्रवास चालू आहे माझा आणि आता 7 वाजत आले. 23 तास प्रवास करतो आहे. पण असं एकदम असं बोरिंग किंवा कंटाळा नाही वाटत. एकदम फ्रेश आहे. सो मित्रांनो, दिल्लीपासून आपण आता 100 किलोमीटर पुढं आलो आहे मुंबई हायवे एक्सप्रेसवे हायवेला. आणि सकाळी आपण 7 वाजता निघालो. आता आपली प्रवास चालू. आता इथे एक फूड मॉल आहे. फूड मॉलला थांबलं. खूप कमी फूड मॉल आहे तिथे. सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपला दुसरा दिवस आणि आपला प्रवास सुरू झाला आहे. सकाळी 7 वाजता निघालो आहे दिल्लीमधून आणि आता थोडं फूड मॉलला थांबलो. 1-2 तास ड्राईव्ह केली. 150 किलोमीटर एक रनिंग कवर केलं आणि फूड मॉलला थांबलो. खूप छान वातावरण आहे. पावसाचं इकडे बघू शकता. आलू पराठा वगैरे नाश्ता केला. इकडे आलू पराठा खूप जास्त चालतो. देखा क्या ए रियो आना है बाहर. लगेच कावरा बावरा होते. दरवाजा उघडला की हो को उधर देख तेरा फ्रेंड देख. रियो मस्तपैकी लडाखची ट्रिप करून आलाय आणि दमलाय आता. सो मित्रांनो, सेकंड ब्रेकचं टाईम झालं. रिओला वॉशरूमला जायचं होतं. जास्त दांगा करत होता आतमध्ये गाडीत बसून. मग हायवेलाच थांबलो आहे. हायवेला कुठं फूड मॉल वगैरे तिथे खूप कमी आहेत. पेट्रोल पंप आणि फूड मॉल थोडे खूप कमी आहेत. तसं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी, पण खूप रेअर ठिकाणी भेटतात. सो मस्त प्रवास झाला एकदम. आता जवळजवळ 400 किलोमीटर रनिंग झालं आणि आता पोचलो आहे राजस्थानमध्ये. सो हायवे एक नंबर आहे. गाडी चालवायला खूप मजा येते. अशी दणकट गाडी पाहिजे तेव्हा हायवेची मजा घेता येईल. आता पाऊस पण सुरू होतोय. राजस्थानमध्ये टेम्परेचर खूपच जास्त होतं की गरम लय होत होतं, पण आता पाऊस सुरू झाला आहे आणि तिकडं रेवोचं काम चालू आहे. वॉशरूम आई थी बस उसको तो ये देख लेते हैं. दिल्ली 422 किलोमीटर आहे. पलीकडच्या बोर्डवरती दिसतंय. म्हणजे 422 किलोमीटर आपण सकाळपासून रनिंग कवर केलं. आता दुपारचे 1 वाजलेत आणि सकाळी 7 वाजता निघालेलो.
7 तासामध्ये आपण 400 किलोमीटर रनिंग करतोय. कसले खतरनाक स्पीड आहे. 120चं तसं लिमिटच आहे आणि असं जाणवत नाही की ओव्हर स्पीड होते. गाडी एकदम मस्त स्मूथ चालते. असं वाटतं 120 म्हणजे एकदम स्लो चालले. हे इको बघू शकता. मस्त क्लायमेट झालं आता पावसाचं. इथून आपलं आता इंदोरमध्ये होल्ड होईल, स्टे होईल आणि इंदोरपासून नंतर उद्या सोलापूरपर्यंत कवर करू. सोलापूरमध्ये स्टे होईल आणि नंतर तिसऱ्या दिवशी बँगलोरला डायरेक्ट. कमीत कमी 3 दिवस तरी लागत आहेत. एक 2200 किलोमीटर काहीतरी आहे बँगलोरपर्यंत. सो तेवढं रनिंग होईलच आपलं. आणि आत्तापर्यंत लडाखला गाडी ज्या दिवशी गेली जवळजवळ आता 15-20 दिवस झालं. एकूण 7000 किलोमीटर रनिंग झालं गाडीचं आणि गाडीने काही त्रास दिला नाही. लडाखच्या पहाडी एरियामध्ये गाडी मस्तपैकी जाऊन आले. ही 4x4 नाही 4x2 आहे पण कुठे प्रॉब्लेम नाही आला. मस्त ट्रिप झाली. सो मित्रांनो बघू शकता इथं आता आपली डिझेलची रेंज 301 किलोमीटर दाखवते. डिझेल आता हाफ टँक आहे. इथे बघू शकता हाफ टँक आहे आणि 300 किलोमीटरची रेंज आहे. आता आपल्याला ॲव्हरेज 13.6चं देते कारण की राजस्थानमध्ये आतमधून आलो सिटीमधून, त्यामुळं खूप कमी झालं. आणि एक्सप्रेस हायवे पूर्ण नाही. राजस्थान जसे एंट्री केली तसं सिटीमध्ये एक्झिट झाला आणि परत राजस्थान जसं क्रॉस करतोय आता जस्ट आत्ताचा आम्ही एक्सप्रेसवे कनेक्ट केला. त्यामुळं एक जे ॲव्हरेज आहे ते खूप कमी आलं कारण की मागाशी जेव्हा मी एक्सप्रेसवेवरती चालवत होतो तेव्हा 14.6, 7, 8पर्यंत आलेलं. जवळजवळ कमी झालं 13.6 आलं. आणि भाई हे क्रूज कंट्रोलची जी सिस्टम काढल्या ना यार गाडीमध्ये एक नंबर आहे यार. 120वरच्या स्पीडला सेट करायचं आणि निवांत बसायचं. फक्त आजूबाजूच्या गाड्यावर लक्ष ठेवायचं, मिररमध्ये लक्ष ठेवायचं, बाकी गाडी एक नंबर चालते. बिग गए सो मित्रांनो आता तुम्ही बघितलंच क्रूज कंट्रोलवरती कसं काम होतं गाडीचं. एकदम निवांत रिलॅक्स एकदम सेट करायचं आपलं स्पीड आणि एकदम निवांत रिलॅक्स राहायचं. फक्त आजूबाजूला लक्ष द्यायचं जेणेकरून गाड्या आपल्या स्पीडपेक्षा अजून जर फास्ट असतील तर त्याचं फक्त लक्ष ठेवायचं. बाकी एक नंबर मजा येते क्रूज कंट्रोलवरती.
आणि आता थांबलो आहे जरा चहा नाश्त्याला. चहा नाश्ता इथे बहुत लय असे फूड कॉर्नर आहेत जे बंद आहेत, बऱ्यापैकी चालू आहेत आणि खूप रेअरली चालू भेटतात. आणि आत्ताच फूड कॉर्नरवरतीच एक गाडीचा ॲक्सिडेंट बघितला. खूप भयानक ॲक्सिडेंट झाला आहे. बघू शकता पुढलं पूर्णपणे इंजिन गेलं याल. हे स्विफ्ट आहे, नवीन स्विफ्ट डिझायर. दोन्ही एअरबॅग उघडलेत आणि इंजिनचं तर इंजिन राहिलेलंच नाही त्या गाडीमध्ये. बघू शकता काहीच राहिलेलं नाही गाडीमध्ये. सेम आपल्यासारखंच ॲक्सिडेंट झाला, फक्त ह्याचं पुढलं जास्त डॅमेज झालं आहे. पुढला भाग, इंजिनचा भाग पूर्णपणे खाली पडला आहे आणि एअरबॅग उघडलेत. दरवाजा उघडाच आहे. एअरबॅग बघू शकता कुठं आहे, इथून बाहेर आले डेस्कबोर्डमधून आणि तो हॉर्नच्या इथे. जाम बेकार ॲक्सिडेंट झाला आहे. त्यामुळे मित्रांनो गाडी चालवताना व्यवस्थित चालवा. ड्रिंक अँड ड्राईव्ह मेन म्हणजे त्या गोष्टी टाळा, जास्त करून ट्रकवाले. पाठीमागून एवढं नाही डॅमेज, जास्त करून पुढूनच डॅमेज आहे. सो मित्रांनो प्रत्येक ठिकाणी रेस्टॉरंट वगैरे सायंकाळचे 5:30 वाजलेत आणि आता थोडंसं चहा नाश्त्यासाठी थांबलो आहे, थोडं फ्रेश होण्यासाठी. आणि फूड कॉर्नर आहे, खूप छान फूड कॉर्नर आहे, बघू शकता. बऱ्यापैकी चालू आहेत आणि बऱ्यापैकी बंद आहेत. हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरती अजून तिकडल्या साईडचं काम चालू आहे, त्यामुळे कंप्लीट नाही. हे इकडे एक रेस्टॉरंट आहे, तिकडे थांबलो आहे. आमचा बराच वेळ गेला ट्रॉपिकमध्ये. म्हणजे हायवेचं पण काम एवढं चालू नाही, 90% समजून झालं आहे. फक्त 10% जे आतमध्ये थोडं सिटीमध्ये जावं लागतं, तिथं आमचं जवळजवळ 1.5 तास गेला आहे. खूप ट्रॉफिक लागलं आणि आता थांबलो आहे नाश्ता करून आपला प्रवास चालू करू. आता इथून फक्त 2 तास राहिले इंदोरमध्ये आपण स्टे करणार आहे. ज्यावेळी आपण निघालेलो दिल्लीसाठी त्याच हॉटेलमध्ये इंदोरमध्ये बुकिंग केले, मग तिथेच थांबणार आहे. आता 2 तासात पोहोचू आपण तिकडे, MP इंदोर. खाले पसंद आया क्या? नहीं खाते टाइम मत छुओ। नहीं कुछ ना खाते टाइम काट देंगे। डॉग्स के साथ वही दिक्कत है। हाँ रियो का चल जाता है, उसका पता है, कभी अननोन को नहीं छूना कभी। खाते टाइम क्या? हाँ दूरी रहना। दे दो। क्योंकि वो एक तो भूखे रहते हैं, हाँ एग्रेसिव हो जाते हैं, उनको लगता है उनका खाना छीन रहे। हाँ। अरे ये तर संपव. हाँ इसलिए तो मैं और नहीं दे रही, दूर से देना. आज भाई तेरी पार्टी है. चल बाय 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 बाय. हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपला 3रा दिवस आणि आता आपण आहे इंदोरमध्ये आणि आता इंदोर ते सोलापूरसाठी आपण निघणार आहोत. सो मी तर रेडी झालो आहे सकाळी 6:30 वाजता. आता वाजलेत 8. 1.5 तास झालं रेडी झालो आहे. पण अजून आपले जे सोबत होते अपूर्व सर वगैरे, ते रिओ वगैरे अजून ते उठलेले पण नाहीत.
सो त्यांना आता उठवलं, त्यांची तयारी चालली आहे. आणि लास्ट टाईम आपण जेव्हा आलेलो दिल्ली ते सोलापूर ते दिल्लीला जाण्यासाठी आणि इंदोरमध्ये सेम स्टे केलेला, सेम लोकेशनमध्ये सेम हॉटेलच बुक केलं, कारण हे हॉटेल खूप आवडलं आपल्याला. बघू शकता तुम्हाला, तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दिला आहे, दाखवलं आहे. सो आपली बॅग पॅकिंग करून पण झालेली आहे आणि मस्तपैकी आता रेडी होऊन निघूया पुढचा प्रवास करायसाठी. अरे यार काय दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे आहे, एक नंबर. काल खूप मजा आली गाडी चालवायला. आणि आता पुन्हा नहीं उधर मंगाया होगा, बाजू में G3. एक काका आलेले पाणी घेऊन, पण मी तर काय पाणी नव्हतं मागवलं. सो आपल्याकडं ऑलरेडी 2 बॉटल्स ठेवले तिथे. सो मस्त सर्विस आहे हॉटेलची आणि मस्त कम्फर्टेबल, एकदम मस्त झोप झाले. हां, आपण हायवेबद्दल बोलत होतो. हायवे एकच नंबर आहे. सो असा हायवे आपल्या महाराष्ट्रात पण झाला पाहिजे सगळीकडे. मस्त वाटलं ड्रायव्हिंग करायला. असं मित्रांनो, आपल्याकडे हे पाण्याचं बिस्लरीचं बाटलं आहे आणि यातून जर पाणी घ्यायचं असेल ना, तर हे असं पुश करायचं, इथून पाणी येतं आणि आवाज बघू शकता, मोटर चालू असल्यासारखा आवाज येतो. आणि याच्या आतमध्ये पाईप असल्यामुळे ते पाईप खेचते पाणी वरती यायला. मी पहिल्यांदाच बघतोय. आणि हे चार्जिंगचं आहे, चार्जिंग इथे पॉईंट बघू शकता, ब्ल्यू कलर आहे म्हणजे असं चालू आहे पाणी.